जसं तू बोललास अगदीच मिडल क्लास फॅमिली. वडिलांनी क्रॉम्प्टनमध्ये होते आणि ती बंद झाली, त्यामुळे ते जॉब सोडावाच लागला. म्हणजे मग ही ट्राईड लॉट ऑफ डिफरंट बिझनेसेस. तर तेव्हा मी आय थिंक 5वीत होतो आणि माझी बहीण 7वीत होती. तेव्हा आमच्या बाबांनी गाडी घेतलेली, ॲम्बॅसिडर होती. आणि ते त्यांनी बिझनेस करता म्हणून घेतलेली. तर तेव्हा ती गाडी होती आणि ते सगळं, मग ती सुद्धा गेली कारण ते काय चाललं नाही. पहिली गाडी घेतली ना, त्याची मजा अशी आहे की माझे बाबा आता नाही आहेत, 2003 मध्येच गेले ते. बट ही वॉज, आमच्याकडे स्वामी समर्थांचं खूप आहे आणि ही वॉज काय म्हणतात, खूप स्पिरिच्युअली ते खूप पुढे गेलेले होते. आणि ते पदयात्रा करायचे आणि ते हिमालयात चालायला गेलेले. सो पहिली गाडी त्यांना घ्यायला आणायला मी ती गाडी घेऊन गेलेलो बॉम्बे सेंट्रलला जेव्हा ते आले तेव्हा. आणि इट वॉज अमेझिंग यार, इट वॉज अ सरप्राईज फॉर हिम. सो त्या आमच्या लहानपणीच्या पहिल्या गाडीनंतर ती गाडी आली आणि ती सर्वात माझ्याकरता अमेझिंग मोमेंट होती की आपण आपल्या काय म्हणतात, जे काही आत्तापर्यंत जे काही आता मी आहे, तो माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांनी घडवलेले संस्कार असतील त्याच्यामुळेच आपण बनतो रे. प्रत्येक जणाचं तेच आहे.